मुलांनो, अलीकडे 10वी आणि 12वी नंतर कुठल्याही स्ट्रीमला तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर एंट्रन्स किंवा स्पर्धा परीक्षा यांना सामोरं जावं लागतं. आणि म्हणून बरीचशी मुलं अलीकडे 8वीपासून किंवा 9वीपासूनच या स्पर्धा परीक्षांसाठीचा जो अभ्यास करायचा असतो त्या पद्धतीने 10वी आणि 12वीचा अभ्यास करतात. आपली जी पारंपरिक पद्धत आहे अभ्यास करण्याची ती अर्थातच धडा वाचणं, त्यातले महत्त्वाचे मुद्दे काढणं, प्रश्नांची उत्तरं लिहिणं, ती पाठ करणं किंवा लिहून पाहणं इथपर्यंतच आपला अभ्यास मर्यादित असतो. आणि त्याला आपण नेहमी असं म्हणत असतो की कठोर परिश्रमाला पर्याय नाही, अर्थात हार्डवर्क करायला हवं. पण आता काळ बदलला आहे मुलांनो. आता तुम्हाला स्मार्टली स्टडी करणं म्हणजे अचूक फोकस करून अभ्यास करणं हे अभिप्रेत आहे. तर स्मार्ट स्टडी करण्याची सूत्र कशी असतात ती आज आपण समजावून घेणार आहोत. हार्डवर्कऐवजी आजकाल स्मार्ट स्टडी करा हे वाक्य बरेचदा तुमच्या कानावर पडत असतं. हार्डवर्कमध्ये मुलं तासनतास अभ्यास करतात. याबरोबरच स्मार्ट स्टडीमध्ये कमी वेळ अभ्यास करणं किंवा कमी अभ्यास करणं असं असतं की काय, असा प्रश्न कदाचित मुलांच्या मनाला पडतो. पण त्याचा अर्थ तसा नाही. स्मार्ट स्टडी याचा अर्थ असा आहे की कमी वेळात अभ्यास करायचा आहे, पण कसा, तर तो चांगला लक्षात राहील असा, चांगला समजेल असा. हार्डवर्कमध्ये आपण किती वेळ अभ्यास केला याला महत्त्व आहे, पण स्मार्टवर्कमध्ये तुमचा मेंदू तुम्ही कसा वापरताय, तुमचा फोकस कशावर आहे आणि तुम्ही कुठल्या प्रकारची स्ट्रॅटेजी अभ्यास करताना वापरणार आहात यावरती जास्त भर दिलेला असतो. हार्डवर्क ज्या वेळेला केलं जातं त्यावेळेला 4 ते 5 तास तुम्ही पुस्तकं उघडून बसता, अभ्यास करता, मात्र याच्यामध्ये नियोजनाचा अभाव असतो. अभ्यासाची पद्धत एकसुरी असते, जी मगाशी म्हटली आहे त्याप्रमाणे. कोणता टॉपिक जास्त महत्त्वाचा, कोणता कमी महत्त्वाचा, कशावर भर द्यायचा याचा सखोल विचार केलेला नसतो आणि त्यातला फरक समजून घेतला नसल्याकारणाने शेवटी 5-6 तास अभ्यास करूनही हाती काही लागत नाही आणि आपला मेंदू आणि आपण थकून जातो मुलांना. पण या उलट स्मार्ट स्टडीमध्ये मुलं या प्रश्नांचा शोध घेतात की मला अभ्यास का करायचा आहे, काय अभ्यास करायचा आहे, कसा अभ्यास करायचा आहे हा विचार ते करतात. त्यामुळे हार्ड वर्क करणारी मुलं कमी वेळ अभ्यास करतात असं आपल्याला वाटतं, परंतु खऱ्या अर्थाने खूप लांब लचक वेळ अभ्यास करणारी मुलं असतात ती हार्डवर्क करणारी. आणि स्मार्टवर्क करणारी जी मुलं असतात ना, ती कमी वेळ अभ्यास करतात पण त्यांचे रिझल्ट्स चांगले येतात, कारण ते फोकस्ड असतात. आपल्याला नेमका काय अभ्यास करायचा आहे, अचूक कशावरती आपल्याला भर द्यायचा आहे याचा विचार ते करत असतात. स्मार्ट स्टडीमध्ये मुलं पहिल्यांदा टॉपिक समजून घेतात, मग तो पाठ करतात किंवा ज्याला आपण लर्न करणं म्हणतो, म्हणजे शिकणं, आणि मग पाठांतर. यात मुलं नुसता रट्टा न मारता किंवा नुसतं पाठांतर न करता, आपल्याला काहीही अर्थ समजला नाही तरी नुसतं पाठ करत राहत नाहीत, तर उदाहरणं, प्रश्नोत्तरं, लॉजिक यांची मदत घेतात. समजून अभ्यास केल्यामुळे काय होतं मुलांनो, की स्मार्ट वर्कमध्ये किंवा स्मार्ट स्टडीमध्ये टॉपिक मुलांच्या चांगल्या लक्षात राहतो. याच्यामध्ये ना ॲक्टिव्ह स्टडी असतो, पॅसिव्ह स्टडी नसतो. नुसतं पुस्तक वाचणं नसतं किंवा व्हिडिओ पाहणं नसतं, तर प्रत्यक्ष त्या अभ्यासामधल्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांचं वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यास कौशल्यांद्वारे अभ्यास साधनांमध्ये रूपांतर करणं. जसं मी नेहमी सांगते की फ्लॅश कार्ड्स आहेत, फ्लो चार्ट्स आहेत, मॅपिंग आहे किंवा तक्ते आहे किंवा अत्यंत बारकाईने काढलेल्या पण शॉर्ट अशा नोट्स आहेत. त्याच्यामध्ये मुलं स्वतःला प्रश्न विचारतात, नोट्स काढतात आणि स्वतःला समजावून देतात. तेव्हा पुस्तक वर करून जेव्हा पुस्तक बंद करून जेव्हा तुम्ही टॉपिक समजावून घेऊ शकता स्वतःला किंवा समजावून देऊ शकता स्वतःला, त्यावेळेला हा स्टडी जो आहे तो स्मार्ट स्टडी असं म्हणता येईल. हा स्मार्ट स्टडी काय करतो, तो तुमचा वेळ वाचवतो. कारण अभ्यासातले जे मुद्दे असतात, जे महत्त्वाचं असतं त्याच्यावर तुम्ही फोकस करता. जसं पोमोडोरो स्टडी मेथडमध्ये आपण 25 मिनिटं अभ्यास करतो, तो 25 मिनिटात ठरवलेला टॉपिक कंप्लीट करतो आणि 5 मिनिटाचा ब्रेक घेतो. त्यामुळे तुमचा मेंदू जर थकलेला असेल तर त्याला थोडीशी विश्रांती पण मिळते आणि अभ्यास पण आपला जास्त होतो. तेव्हा मुलांनो, स्मार्ट स्टडी केल्यानंतर ही मुलं रिव्हिजन कशी करतात,
तर जास्तीत जास्त वेळा रिव्हिजन करतात. म्हणजे एखाद्या धड्याचा अभ्यास केला की त्याच्यानंतर 1 दिवसांनी, मग 3 दिवसांनी, मग 7 दिवसांनी अशी रिव्हिजन करतात. त्यामुळे तो जो अभ्यास असतो तो पक्का लक्षात राहतो. परीक्षेच्या वेळी अजिबात मुलं तो अभ्यास विसरत नाही. त्यांना भीती वाटत नाही, त्यांना पॅनिकी येत नाही किंवा अस्वस्थता येत नाही. तुम्ही सामान्य बुद्धीचे विद्यार्थी आहात की हुशार, यापेक्षा तुम्ही कशा प्रकारे अभ्यास करता ते खूप महत्त्वाचं आहे. ही जी टॉपर्स मुलं असतात ना, ती परीक्षेला डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करतात. मागच्या 3 वर्षांच्या प्रश्नपत्रिका, इम्पॉर्टंट टॉपिक्स, कोणत्या याच्यावरती जास्त प्रश्न विचारला जातात किंवा कोणता प्रश्न जास्त वेळा विचारला जातो. तेव्हा स्मार्ट स्टडी ही काही जादू किंवा शॉर्टकट नाही आहे, तर अभ्यासाला योग्य दिशा देणारी कला आहे. त्यामुळे तुम्ही किती क्वांटिटीमध्ये अभ्यास केल्यापेक्षा कोणत्या क्वालिटीचा अभ्यास केला हे खूप महत्त्वाचं असतं. असं जर तुम्ही समजून अभ्यास केला, उजळणी किंवा रिव्हिजन केली, फोकस केला, तर कमीत कमी वेळेतही तुमचा अभ्यास चांगला होतो. तेव्हा खूप अभ्यास नको, तर अचूक अभ्यास करणं महत्त्वाचं आहे मुलांनी. धन्यवाद.